वाटत असेल की फक्त महापौर झाला म्हणून सगळं संपलं, असं नाही आहे. याच्यानंतर पण सगळं झालं आहे. पावला पावलावर जेव्हा मराठीला मिळेल तेव्हा मराठी असं वाटतं की असं काही वाद लावण्याचं त्याला बोलत तेच लोक आहेत ज्यांना या मेळा रायगडमध्ये हिंदू मुस्लिमचे वाद लावले. हे तेच लोक आहेत जे दरवेळेस हिंदू मुस्लिम करतात. मला एक सांगायचं आहे की महापौर ज्या पक्षाचा होईल, समजा शिवसेनेचे जर बहुसंख्य नगरसेवक आले असते, महापौर जर त्यांचा झाला असता तर मराठी माणसाने त्या पक्षाचा देखील निषेधच केला असता. आज आमची ठाम भूमिका आहे, मराठीच महापौर झाला पाहिजे. नरेंद्र मेहतांनी हा निर्णय बदलला पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीस यांना कळकळीची विनंती आहे की आपण हा वाद थांबवावा, मराठीच महापौर झाला पाहिजे. आपण नरेंद्र मेहताला आवरावं. हे आपल्या विरोधात जाऊन कृत्य करतात, कारण आपण स्वतः सांगितलं होतं की या बहुसंख्य शहरामध्ये आम्ही मराठी हिंदूच महापौर देऊ, परंतु नरेंद्र मेहताला या शहरामध्ये सगळी घराणेशाही करायची आहे आणि हा वाद वाढवत पाहिजे. महापौर यांचं जे शासकीय प्रक्रिया पार पडलेली आहे, आता तुम्ही मोर्चा काढताय, निषेध करताय, त्याच्याने काय बदलणार आहे का? बघा, त्यावेळेस मोरारजी देसाई हे बॉम्बे प्रांताचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री सर्वस्वी त्यांचा आदेश होता की नाही गुजरातमध्येच मुंबई जाणार किंवा द्विभाषिक मुंबई होणार. त्यावेळेस देखील मराठी माणसं लढले आणि ही मराठी वाचवली आणि मराठी भाषिक झाली. आजही मराठी माणूस पेटून उठलाय. हा लढा फक्त आज सुरू झालाय, हा लढा अखंडरित्या सुरू होईल. यांना महापौर बदलावंच लागेल. अहो, मोरारजी देसाईला नाही सुटलं तर हा मेहताला काय हो? या मेहता हे लोक आता मोरारजी देसाई बनून पाहतात, मराठी माणसाचा द्वेष करतात. दरवेळेस याच मेहताने सांगितलं होतं की मी माझ्या मारवाडी समाजाच्या सोबत आहे, आणि हे काय समानतेची भाषा करतात. शहराचं वातावरण यांनी बिघडू देऊ नये. बहुसंख्याचं शहर आहे, आगरी कोळ्यांचं शहर आहे, मराठीच महापौर दिला पाहिजे. आम्ही 7 नावं देखील मराठी माणसाची दिलेली आहेत, मराठी भगिनीची दिलेली आहेत. त्यांनी त्यापैकी एक मराठी महापौर करावा. माननीय मुख्यमंत्र्याला देखील विनंती आहे आणि हे प्रकरण ते शांत करावे अशी पाठी आहे ना ते